हाय फ्रेंड्स. दिवाळी चालू झाली आणि हा आपला संस्कृतीतील सगळ्यात मोठा सण आणि त्यामुळे आपल्या भावना इतक्या प्रसन्न असतात की त्यामुळे वातावरणातसुद्धा एक सुखद आनंद आपल्याला मिळतो. पण तरीही माझ्या लहानपणीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी पाहता यामध्ये मला जमीन आसमानचा फरक वाटतोय. आणि तोच फरक अनेक कवींना, अनेक कलाकारांना वाटतोय. आणि त्यातीलच निलेश चव्हाण यांची एक सुंदर कविता आज मी तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे तीही एक दिवाळी होती. तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे. तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे. चेहरे जरी वेगळे, सगळे सारखे दिसायचे. खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी. नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी. शेजारच्या त्या काकूसुद्धा यायच्या चिवडा करायला. शेजारच्या त्या काकूसुद्धा यायच्या चिवडा करायला. आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला. फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी फुलायची. नाही स्पर्धा, नाही शर्यत, नाही कसली बरोबरी. नाही स्पर्धा, नाही शर्यत, नाही कसली बरोबरी. नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मिळे घरोघरी. मला आठवतंय मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो. पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. इतका लख्ख प्रकाश नसेल तितका मंदिरातही. इतका लख्ख प्रकाश व्हायचा जितका नसेल मंदिरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे अंतरातही. आजही होते दिवाळी, आजही होते दिवाळी. फक्त घरात असतात लोक चार. कंदील लागतो दारी आणि फटाके तर उडतात पार. एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाला इच्छा हो. एकमेकांच्या घरी जायची नसे कुणाला इच्छा हो. एक मेसेज टाकला की पोहोचून जातात शुभेच्छा हो. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. पण माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला. कुठे हरवले कोणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. कुठे हरवले कोणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. फराळातही आले आहेत रामबंधू आणि चितळे. खास दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही. खास दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही. धनत्रयोदशी येऊन जाते तरी कुणाला कळत नाही. दिवाळीच्या वस्तूसुद्धा त्याच वापरतो आम्ही. दिवाळीच्या वस्तूसुद्धा त्याच वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला. इकडे दिवा लावला की मी तिकडे दिसताना पाहिला. इकडे दिवा लावला की मी तिकडे दिसताना पाहिला. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. नुसतं उठणं लावल्याने जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. कुणासाठी अशी असते, कुणासाठी तशी असते. पण ज्याच्या अंगणात दिवे नाहीत. कुणासाठी अशी असते, कुणासाठी तशी असते. पण ज्याच्या अंगणात दिवे नाहीत त्याच्या अंगणात दिवे लावणं म्हणजेच खरी दिवाळी असते. म्हणजेच खरी दिवाळी असते. ही कविता निलेश चव्हाण यांची आहे आणि त्यांनी परिस्थितीचं अगदी वास्तव वर्णन ह्या कवितेमध्ये केलं आहे. तुम्हाला ही कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू.